दर्पण न्यूज, शक्तीपीठ महामार्ग नजरेसमोर राष्ट्र, भूसंपादनासाठी आलेल्या नजरेत अधिकाऱ्यांना महाराष्ट्र। पाठवले माघारी। रेणापूर तालुक्यातील गाव मोरवड चाडगाव मोठेगाव येथील शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतीच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत मोजणी व भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाठवले माघारी। हा शक्तीपीठ नसून सक्तीने लादलेला महामार्ग आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक जण भूमिहीन होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने रेणापूर तालुक्यामध्ये आज मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय आणि महसूल विभाग रेणापूर यांच्या काही कार्यकारी अधिकाऱ्यांचं एक समिती आली होती। तर त्या समितीनं काही शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या होत्या जे की बेकायदेशीर होत्या आणि आज ते मोरवड आणि मोठेगाव ह्या दोन गावातील शेतकऱ्यांच्या शेतावरती मोजणी करण्यासाठी आले असता आजूबाजूचे सर्व शेतकरी आणि त्या गावातील सर्व शेतकरी एकत्रित येऊन आम्ही ही मोजणी कायमस्वरूपी थांबवलेली आहे आणि ही मोजणी कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ दिली जाणार नाही असा पवित्रा आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। आणि हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा। तो का रद्द करण्यात यावा तर आमच्या भागामध्ये अगोदरच चांगली समृद्धी आहे। इथं मांजरा डावा कालवा आणि मांजरा उजवा कालवा ह्या दोन कालव्याचं पाणी लातूरला येतं। मांजरा पट्टा म्हणून नावादित असलेला आमचा हा भाग पूर्ण ह्या शक्तीपीठ महामार्गानं उद्ध्वस्त होणार आहे। तर आमची एकच मागणी आहे की हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या मानगुटीवर जे हे शक्तीपीठाचं भूत बसलेलं आहे तर ही भीती कायमस्वरूपी जाण्याकरता हा महामार्ग इथंच थांबवावा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना यातून मुक्त करावं।